नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले जीवन मंत्र या आपल्या मराठी चॅनेलवर। आज आपण शिवाजी महाराज यांच्यावरील एक अप्रतिम भाषण पाहणार आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव छत्रपती शिवाजी शहाजी भोसले होते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई तर पत्नीचे नाव सईबाई निंबाळकर होते। शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये मराठा साम्राज्याची स्थापना केली आणि रायगडमध्येच राज्याभिषेक झाला। यानंतर ते छत्रपती झाले। शिवाजी महाराज एक शूर, बुद्धिमान आणि निर्भय राज्यकर्ते होते। ते धार्मिक स्वभावाचे होते। रामायण आणि महाभारतावर त्यांची गाढ श्रद्धा होती। शिवाजी महाराजांची आई सुद्धा एक शूर देशभक्त स्त्री होती, म्हणून त्या शिवाजी महाराजांना शौर्याच्या कथा सांगायच्या। त्यामुळे शिवाजी महाराजांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत पेटली। शिवाजी महाराजांचे लहानपणापासूनच मराठा राज्य निर्माण करण्याचे स्वप्न होते। त्यासाठी त्यांनी वयाच्या 18व्या वर्षी छोट्या सैन्याची जमवाजमव सुरू केली। शिवाजी महाराजांची अनेक वैशिष्ट्ये होती, जसे उत्तम सेनापती, मुत्सुद्दी, उत्तम संघटन, शक्ती, उत्तम मार्गदर्शक, आज्ञाधारक पुत्र इत्यादी। शिवाजी महाराजांनी मराठी व्यवस्थेच्या 8 प्रमुखांची स्थापना केली। पेशवे म्हणजेच पंतप्रधान, अमात्य, मुजुमदार, मंत्री, सचिव, सुमंत, सेनापती, पंडितराव आणि न्यायाधीश। शिवाजीराजे हे धर्माभिमानी हिंदू शासक होते। त्यांच्या राज्यात मुस्लिमांना धार्मिक स्वातंत्र्य होते। शिवाजी महाराजांनी मशिदी बांधण्यासाठी अनुदान दिले, पण मुघल साम्राज्यात असे नव्हते। 3 एप्रिल 1680 रोजी शिवाजी महाराजांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे दुर्दैवी निधन झाले।